नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आता मुख्यमंत्री समृद्धी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन याला सुरुवात करण्यात आलेली। मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनेअंतर्गत तुम्ही ड्रोन घेऊन त्याच्यावर राज्य सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे मित्रांनो। तर कशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात, काय क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहेत, कोणकोणती पात्रता आणि ज्या बाबी तर त्या यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी ज्यांना ड्रोन घ्यायचा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरास पुरेसा संधी असून सद्यस्थिती त्याचा विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशक, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते फवारणी या बाबीसाठी उपयोग होत असतो। यासाठी आता आधुनिक शेतीवर भर देत राज्य सरकारने मुख्यमंत्री ड्रोन योजना सुरू केलेली। तर या ड्रोन योजनेसाठी काय उद्देश राज्य सरकारचा आहे चला तर पाहूया। यात शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण होईल आणि उत्पादकता सुधारेल। त्यानंतर दरमहा सरासरी 1 लाख कमाईची क्षमता असल्याने रोजगार निर्मितीला चांगली चालना मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर कमी किमतीत शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी सुविधा निर्माण केली जाईल। या प्रकरणामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढेल मित्रांनो। त्यानंतर पर्यावरण संवर्धन चांगले होईल आणि अधिक कार्यक्षम शेती पद्धतीस विकसित होण्यास मदत होईल। तर अशा महत्त्वपूर्ण उद्देश मुख्यमंत्री ड्रोन या योजनेमागचा राज्य सरकारचा आहे। आता ही योजना राज्यात कशा पद्धतीने राबवली जाणार आहे तर महाराष्ट्र राज्यात सद्यस्थिती DGCA परवानाधारक ड्रोन कृषी यांत्रिकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण या योजनेतून कृषी पदवीधर यांना खरेदी किमतीच्या 50% किंवा 5 लाख रुपयेपर्यंतचे अनुदान ते ड्रोन खरेदी किमतीच्या 40% किंवा 4 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अशा प्रकारे अनुदान सध्या राज्यात दिलं जात आहेत। त्यातच शेतीतील ड्रोनचे महत्त्व लक्षात घेता केंद्र शासनाने नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत स्वयंसहायता महिला बचत गटांना ड्रोनसाठी खरेदी किमतीच्या 80% किंवा 8 लाख रुपयेपर्यंतचे अनुदान केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत दिलेलं आहे। त्यातच आता मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्याबाबत ही योजना राज्य सरकार अंमलात आणत आहे मित्रांनो। यात ड्रोनचे वाटप शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, त्यानंतर आत्मा अंतर्गत शेतकरी गट, ग्रामीण युवा मदत गट इत्यादींना करण्यात येईल मित्रांनो। तर मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत कोण कोण ड्रोनसाठी पात्र असणार आहे तर शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, त्यानंतर जे युवा मदत गट असतात ते सुद्धा यासाठी पात्रता आहेत मित्रांनो। यात एकूण 5000 ड्रोन शेतकरी बचत गट यांना मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत। शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, आत्मा अंतर्गत शेतकरी गट, ग्रामीण युवा मदत गट इत्यादींना 80% मर्यादित अनुदानानुसार देण्यात येईल। त्यानंतर सदर योजनेतील लाभार्थ्यांना ड्रोन कृषी यांत्रिकरण उपअभियान योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी करण्यास संपूर्ण जे गाईडलाईन असतील तर त्या आपल्या कृषी यांत्रिकरण या योजनेअंतर्गत तुम्हाला ड्रोन खरेदी करण्यासाठी फॉलो करावे लागतील मित्रांनो। आता तुम्हाला मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत किती अनुदान हे ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे तर शासकीय अनुदान तुम्हाला 80% म्हणजे 8 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। यात 5000 ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 400 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यास सांगितलेलं आहे मित्रांनो। यात लाभार्थी सहभाग असेल 20% रक्कम तुम्हाला भरावी लागेल, बाकी 80% जी रक्कम आहे तर ती राज्य सरकार मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत भरणार आहे। तर अशा पद्धतीने या मुख्यमंत्री ड्रोन योजनेअंतर्गत तुम्ही 8 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। आता याची नेमकं अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने तर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या पर्यायावर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। तो पर्याय जेव्हा उपलब्ध होईल त्याबाबत आपण अपडेट आणणारच आहोत। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्कीच करून घ्या। परंतु अर्ज करताना काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे लागतील, ते म्हणजे ॲग्रिस्टॉक योजनेअंतर्गत नोंदवलेला फार्मर ID तुम्हाला लागेल। त्यानंतर 7/12 धारक शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। सर्व जे पैशांचे व्यवहार तर ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर केले जाणार आहेत मित्रांनो। आणि जी निवड आहे तर ती FCFS या प्रणालीद्वारे, म्हणजे जे प्रथम अर्ज करतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल। तर या निकषानुसार ती निवड केले जाणार आहे। तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री ड्रोन योजना राज्यात आता राबवली जाणार आहे। इच्छुक जे शेतकरी गट असतील, त्यानंतर जे युवा तरुण असतील, पदवीधर ॲग्रिकल्चर डिग्री ज्यांच्याकडे असेल तर ते अप्लाय करू शकतात आणि उत्तम संधी त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी ते मिळू शकता मित्रांनो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त
शेतकरी बांधवांमध्ये नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.